नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 14 जानेवारीचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन होतील ते बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भाग बनणारी 5वी भारतीय एअरलाईन कोणती ठरली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे आकाशा एअर. आकाशा एअर ही इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भाग बनणारी 5वी भारतीय एअरलाईन ठरली आहे. राकेश झुनझुनवाला हे या कंपनीचे ओनर आहेत. जगातील 80% विमान कंपन्या IATAचे सदस्य आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक आणि व्यावसायिक फायदे मिळतात. पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच कोणत्या राज्याने भारताचे पहिले डीपटेक स्टार्टअप धोरण लॉन्च केले आहे? तर याचं उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू या राज्याने भारताचे पहिले डीपटेक स्टार्टअप धोरण लॉन्च केले आहे. तर तमिळनाडूविषयी माहिती बघूयात. तमिळनाडू हे लवंगाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य असून येथे जल्लीकट्टू हा सण प्रसिद्ध आहे. तमिळनाडूमध्ये सर्वात मोठे उत्पादन कशाचे होते? तर लवंगाचे. आणि तेथील फेमस सण कोणता आहे? तर जल्लीकट्टू. तमिळनाडू सरकारने वन्यजीव संरक्षणासाठी 1 कोटी रुपयाचा विशेष अर्थसंकल्प जाहीर केला आहे. 1 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प वन्यजीव संरक्षणासाठी तमिळनाडूने जाहीर केला आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य प्रदेशने कोणत्या राज्यासोबत वन्यजीव विनिमय करारावर स्वाक्षरी केली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे आसाम. मध्य प्रदेश आणि आसाम या राज्यांनी वन्यजीव विनिमय करारावर स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत स्थानिक पातळीवर नामशेष होत असलेल्या प्रजातींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण केली जाईल, जेणेकरून जैवविविधता टिकून राहील. आसाममध्ये काझीरंगा, मानस आणि देहिंग पटकई यांसारखे राष्ट्रीय उद्याने आहेत. पुढील क्वेश्चन बघूया. खाडी सहकार्य परिषद देशामार्फत गल्फ शील्ड 2026 हा संयुक्त लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आला? तर याचं योग्य आन्सर आहे सौदी अरेबियामध्ये. GCC देशांचा. तर यामध्ये कोणते येतात देश? तर सौदी अरेबिया, ओमान, UAE, कतार, बहरीन, कुवेत. GCC देशांचा संयुक्त लष्करी सराव गल्फ शील्ड 2026 सौदी अरेबियामध्ये सुरू झाला आहे. 2034चा फिफा पुरुष विश्वचषक देखील सौदी अरेबियामध्ये आयोजित केला जाणार आहे. हे लक्षात ठेवा. सौदी अरेबियामध्ये 2034चा फिफा पुरुष विश्वचषक आयोजित करण्यात आला आहे. पुढील क्वेश्चन. कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन नावाची मोबाईल युनिट कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे गुजरात. गुजरात या राज्याने कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन नावाची मोबाईल युनिट सुरू केले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागात कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करण्यासाठी आशा व्हॅन ही मोबाईल हॉस्पिटल सेवा सुरू केली आहे. गुजरात हे कापूस उत्पादनात भारतातील आघाडीचे राज्य आहे. गुजरातमध्ये कापसाचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं. पुढील क्वेश्चन बघूयात. कमला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशात कमला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने PIB अरुणाचल प्रदेशातील कमला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. अरुणाचल प्रदेशात अलीकडेच फुलपाखरांच्या 6 नवीन प्रजाती देखील सापडल्या आहेत. अरुणाचल प्रदेशात 6 फुलपाखरांच्या प्रजाती सापडलेल्या आहेत. आणि तिथे कोणता प्रोजेक्ट? तर कमला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरला आहे? तर हंगेरी. हंगेरी हा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. 2025च्या अहवालानुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम शहर कोणते ठरले आहे? तर याचं आन्सर आहे बेंगलोर. तर टॉप सिटीज फॉर वुमन इन इंडिया या अहवालानुसार बेंगलोर हे महिलांसाठी भारतातील सर्वोत्तम शहर ठरले आहे. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे विचारू शकतात? तर बेंगलोर. आणि दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई. तर कोणत्या अहवालानुसार? तर टॉप सिटीज फॉर वुमन इन इंडिया या अहवालानुसार. पुढील क्वेश्चन बघूयात. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता संरक्षण युद्ध सराव आयोजित केला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे वरीसल्व. कोप इंडिया, टायगर ट्रम्प, वज्रप्रहार. भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संबंध दृढ करण्यासाठी कोप इंडिया, टायगर ट्रम्प, वज्रप्रहार आणि युद्ध अभ्यास यांसारखे विविध लष्करी सराव नियमितपणे आयोजित केले जातात. पुढील क्वेश्चन बघूयात. जागतिक AI निर्देशांकमध्ये कोणता देश अव्वल स्थानी राहिला? तर याचे योग्य आन्सर आहे अमेरिका. अमेरिका हा देश ग्लोबल AI इंडेक्समध्ये अव्वल स्थानी राहिला आहे. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता निर्देशांक अमेरिका प्रथम क्रमांक आहे. तसेच अमेरिकेने अलीकडे नासाच्या प्रमुखपदी जेरेड आयझॅकम यांची नियुक्ती केली आहे. 2026च्या G20 शिखर परिषदेचे यजमानपद देखील अमेरिका भूषवणार आहे.
G20 शिखर परिषदेचे यजमानपद कुठे आहे तर अमेरिकेमध्ये 2026च्या. पुढील क्वेश्चन, डोनाल्ड ट्रम्प यांची अलीकडेच अमेरिकेला किती आंतरराष्ट्रीय संघटनांतून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत तर याचं योग्य आन्सर आहे 66. अमेरिकेचे 27वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारताने पुढाकार घेतलेला इंटरनॅशनल सोलर अलायन्स देखील समावेश आहे. ट्रम्प यांच्या मते या संघटना केवळ वेळेचा आणि पैशाचा अपव्यय करत आहेत. पुढील क्वेश्चन बघूया. भारत सरकारने 2026च्या अखेरीस बालविवाह दरात किती टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर याचं योग्य आन्सर आहे 10%. भारत सरकारने 2026च्या अखेरीस बालविवाह दरात 10% कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच छत्तीसगडमधील बालोद हा जिल्हा भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा ठरला. हे लक्षात ठेवायचं आहे, विचारले जाऊ शकते. भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा छत्तीसगड, छत्तीसगडमधील बालोद. आणि भारताचं लक्ष किती आहे या बालविवाह कपात करण्याचे तर 10%. पुढील क्वेश्चन बघूयात. भारतातील पहिल्या पेपरलेस कोर्टची सुरुवात कोणत्या राज्यात झाली तर याचं योग्य आन्सर आहे केरळ. केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात पहिल्या पेपरलेस कोर्टची सुरुवात झाली. केरळ हे रबर उत्पादनात देशात प्रथम क्रमांक असून ते भारतातील पहिले पूर्णतः डिजिटल साक्षर राज्य देखील आहे. डिजिटल साक्षर राज्य आहे केरळ, लक्षात ठेवायचं आहे. पुढील क्वेश्चन, भारतीय लष्कराने सान शक्ती या युद्ध सरावाचे आयोजन कोठे केले आहे